साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आलीये अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात. या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात, भाग 39. अंकल, एक मिनिट, मला जरा तुमच्याशी बोलायचंय याच विषयावर. मी बोलू शकतोय का? या विषयावर म्हणजे अवनीच्या लग्नाच्या? मागच्या वेळी सारखं काही बोलणार असाल तर प्लीज आमची गरिबांची चेष्टा करू नका साहेब. मी तुमच्या पुढे हात जोडतो हवं तर. अंकल ऐका तर, मी लहान तोंडी पुन्हा मोठा घास घेतोय, पण मी खरंच सांगतो, मी चेष्टा करत नाहीये. मी अगदी सिरियसली बोलतोय. तुम्ही अवनीच्या लग्नाची ही घाई थांबवा आधी प्लीज. मी खरंच अजूनही अवनी सोबत लग्न करायला तयार आहे. हो, आता लगेचच नाही करू शकणार लग्न, पण तुम्हाला प्रॉमिस करतो की मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे. हवं तर मॉम डॅडशी एकदा बोलून घेईन मी. राहिला प्रश्न मंगळचा, तर माझ्याही पत्रिकेत मंगळ आहे. मग तर काही प्रॉब्लेम नसेल ना? काय? तुमच्या पत्रिकेत मंगळ? अहो काय बोलताय हे? मग तुम्ही याआधी का नाही बोललात हे कधी? खरं तर मलाच 1-2 दिवसांपूर्वी कळालंय. हे खरंच खरं आहे? चेष्टा नाही ना करत आहात आता तुम्ही या म्हाताऱ्याची? नाही अंकल, आता कसं सांगू. तसाही मी उद्या पुण्याला निघालोय. मग तिकडून येताना माझी पत्रिका आणेनच, तेव्हा बघा हवं तर. क्षितिज साहेब, मला खरंच कळत नाही तुमचे आभार मी कसे मानू. माझा जीव वाचवला त्या दिवशी तुम्ही नसता तर काय झालं असतं माझं आणि माझ्या मुलींचं मला कल्पनाही करता येत नाहीये. त्याचे उपकार मी अजून फेडू नाही शकलोय आणि आता हे तुमचे ऋण या जन्मातही फेडणं अशक्य आहे. ते एकदम खाली उतरून क्षितिजच्या पायात बसले तसा तो उठला आणि त्यांना उठवत म्हणाला, अहो काय करताय अंकल, प्लीज असं मला लाजवू नका. अहो असं असेल तर सोन्याहून पिवळं आणखी काय असेल. अवनीसाठी तुमच्या योग्यतेचा जोडीदार मला या जगात शोधूनही कधीच भेटणार नाहीये. आणि तो स्वतःहून माझ्या मुलीला भेटतोय हीच माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट असेल. माझी अवनी खूप गुणाची आहे हो. बस तिच्या मंगळाने बिचारीला नुसतं छळलंय. मला काहीच समस्या नाही. मी तिच्यासाठी पाहायची चाललेली स्थळं लगेचच थांबवतो. हो, पण अवनी ती तयार नव्हती या लग्नाला. अवनी बेटा, तुला तर काही अडचण नाहीये ना यांच्याशी लग्न करायला? तू पाहतेस ना किती चांगले आहेत साहेब. आपली किती मदत केली त्यांनी त्या दिवशी. त्यांनी तिथेच उभ्या अवनीला आता विचारलं. मघापासून त्यांचं बोलणं ऐकत उभी अवनी तिचा जडावलेला श्वास मोकळा करत उतरली. जे तुम्हाला योग्य वाटेल ते बाबा, म्हणत ती तिथं क्षणभरही थांबली नाही आणि सरळ किचनमध्ये निघून देवाच्या पुढे आली. देवासमोर येऊन पटकन तिने देवाचा दिवा लावला आणि हात जोडून डोळे घट्ट मिटून घेतले. अंगभर रोमांच उठून गेले होते तिच्या फक्त क्षितिज सोबत लग्न या विचाराने. अखेर तो आपल्या बाबांशीही बोलला या विचारानेही तिच्या डोळ्यात आनंद अश्रू वाहू लागलेले. अतिशय प्रेम आणि आदर दोन्हीही वाटत होतं त्याच्यासाठी. अवनी, देवापुढे साखर ठेव बेटा, बाहेरून बाबांनी आवाज देऊन सांगितलं. हो बाबा, तिथूनच म्हणत ती आनंदाने साखरेचा डबा घ्यायला गेली. फक्त क्षितिज साहेब, तुमच्या घरच्यांशी एकदा बोलून घ्या, मग पाहू. मला तर विश्वासच बसत नाहीये आज जे काही घडतंय त्यावर. माझी मुलगी खरंच चांगला मुलगा मिळवण्यास पात्र आहे हो क्षितिज साहेब. मला माहितीये ते अंकल, पण सम्राट
त्याला कळालं तर तो काही त्रास तर नाही ना देणार पुन्हा तिला किंवा तुम्हालाही. त्याला घाबरायचं काही कारण नाहीये तुम्हाला. त्याला कळायचं ते कळू दे, माझ्यासमोर तो काही करू शकत नाही. असं काही वाटलंच तर अवनीला शहरात पाठवून देऊ. ती कुठं आहे त्याला कळणार नाही अशा ठिकाणी. तिची जबाबदारी आता माझी आहे असं समजा हवं तर. बरं, चालेल असंही. माझ्या लक्षातच कसं नाही आलं असं करता येईल. हो, हेही बरं आहे. ते हसले. मग आता निश्चिंत राहा. लवकरच मी माझ्या मॉम डॅडना सुद्धा घेऊन येईल तुम्हाला भेटायला. हो, अगदी चालेल. अवनी बेटा, छान जेवण बनव बघ आज. क्षितिज साहेबांना आवडतं तसं बनव हवं तर. मी खूप खूप खुश आहे आज. आणि अहो अंकल, मला आता साहेब नका म्हणू प्लीज. अहो तुम्ही मोठी माणसं, असं लगेच जमतं होय आम्हा गावाकडच्या लोकांना. बरं, मी आहे वर. विल्यम, चल थोडं बोलायचंय तुझ्याशी, म्हणत क्षितिज वर आला. त्याला खरं तर थोडं दडपणच आलेलं. एवढं मोठं पाऊल टाकलेलं त्यानं, तेही घरी काहीच कल्पना न देता. यात एक गोष्ट चांगली झालेली ती म्हणजे नीळकंठराव निश्चिंत झालेले आणि अवनीच्या लग्नाची आता घाई होणार नव्हती. आणि अवनी, तिच्या तर चेहऱ्यावर किती समाधानाचे भाव आले होते. ती अगदी खुश झाली असणार हे त्यालाही न सांगताच कळलं होतं. त्याच्यासाठीही हीच गोष्ट खूपच समाधान देणारी अशी होती. पण आता हे सगळं पुढाकार घेऊन त्यानेच बोलल्यामुळे त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी आलेली. पुढं उद्भवलेलं कोडं कसं सोडवायचं हे मात्र त्याला कळत नव्हतं. मॉमशी आधी बोलून घ्यावं लागणार होतं. मंगल बळेच उभा केलेला त्याने त्याच्या पत्रिकेत, फक्त अवनीला मिळवण्यासाठी. यात काही गडबड झाली तर अवनी दुखावेल, दूर जाईल आणि अंकलचा विश्वास उडेल, जे की त्याला कधीच व्हायला नको होतं. तो अस्वस्थपणे वर येऊन इकडून तिकडे फिरत होता. एवढ्यात विल्यम मागून आला. सर, टेन्शन मध्ये आला आहात ना? आता काय आणि कसं करणार आहात बरं तुम्ही? तो जवळ येत अगदी हळू आवाजात विचारत म्हणाला. विल्यम, ऐक, तुला मी ऑलरेडी सांगितलंय, ते काम पुण्याला गेल्यावर पहिल्यांदा करायची तुझी जबाबदारी आहे. तिकडं गेल्यावरही खूप गोष्टी बघायच्यात रे मला. त्यात मॉम डॅडशी अवनीबद्दल बोलणं जितकं गरजेचं आहे तितकंच ऑफिसमध्ये चाललेला फ्रॉड डॅडशी बोलणं महत्वाचं आहे. सध्या एकाच वेळी इतक्या गोष्टी हँडल करतोय मी, मला कोणत्याही गोष्टीत हलगर्जीपणा करून चालणार नाहीये यार. आणि त्याचंच टेन्शन वाटतंय. मी ते पाहतो सर, त्याची काळजी करू नका. फक्त जे काही करताय ते जपून करा, कारण खूप मोठी रिस्क घेतलीये तुम्ही. अवनीताईंचा विश्वास तुटणार नाही याची काळजी घ्या फक्त. म्हणत त्याने डोळे घट्ट मिटले आणि स्वतःच्याच मनाला एक गोष्ट ठामपणे सांगितली, नाही, अवनीचा विश्वास तो नाही तोडायचा आहे मला कधीच, मग काहीही होऊ दे. रात्रीच्या जेवणावेळी वाढायला कधीतरी पुढे येणारी अवनी, तिच्या चेहऱ्यावर आज वेगळेच भाव होते. तिचा आनंद तिच्या बॉडी लँग्वेज मधून झळकत होता. ती बिलकुल म्हणजे बिलकुलच त्याच्याकडे पाहतही नव्हती. काय माहीत अचानक काय झालेलं तिला. ब्लश मात्र तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होतं. आणि तिला असं पाहून क्षितिजला मात्र जबाबदारीची जाणीव सतत होत होती. तिचा हा आनंद आणि ही खुशी तशीच कायम मात्र त्यालाच ठेवायची आहे या विचाराने मनात प्रचंड भीती दाटून यायची. यावेळी त्याला वाटणारी ही भीती अर्थात फार वेगळी होती. पहिल्यांदा असं होत होतं की त्या भीतीने त्याला घाम फुटत होता. क्षितिज आणि विल्यम सकाळी लवकरच पुण्याला जायला निघणार होते. घड्याळात 6:30 होत आलेले. दोघांचंही सगळं आवरून झालेलं आणि आता निघायचं होतं, पण क्षितिजचा पाय निघत नव्हता. त्याला जाण्याआधी एकदा तरी अवनीला भेटायचं होतं. एकतर कालपासून त्याला प्रचंड टेन्शन वाटत होतं. असं टेन्शन वाटत असताना त्याला मॉम तरी जवळ लागायची, पण ती तर नव्हतीच.
आता राहिली अवनी. तिला तरी निदान जाण्याआधी भेटावं असं वाटत होतं, म्हणजे 2 दिवस पुण्याला गेल्यावर तिच्या आठवणीने व्याकुळ वाटणार नाही, हाही हेतू होता. पण तिला भेटायचं कसं, हाच प्रश्न त्याला सतावत होता. आवरून झालेलं बॅग्स कारमध्ये ठेवून झालेल्या तरीही बाहेर पडायचं सोडून तो तिथंच घुटमळत होता. पाहून विल्यमनेच त्याला प्रश्न केला, सर, निघायचं आहे का अजून थांबायचंय? विल्यम, आय जस्ट वॉन्टेड टू मीट हर वन्स. तू जाऊन बस कारमध्ये, मी आलोच. ओके, मी आहे कारमध्ये, म्हणत तो लगेचच निघाला. पाहून त्याने त्याचा हात पकडला आणि थांबवलं. 1 मिनिट, तू चाललास काय लगेच? तिला कोण सांगणार मी इथे वाट पाहतोय? ओके, सांगतो मी. विल्यम पुन्हा हसला. प्लीज विल्यम, तो बारीक चेहरा करून म्हणाला. ओके, मी सांगतोय त्यांना, म्हणत तो खाली जायला निघाला आणि अस्वस्थ होऊन क्षितिज तिथेच फिरत राहिला. विल्यम खाली आला आणि आधी अवनी कुठं आहे ते पाहू लागला. अवनीला असं डायरेक्ट सांगायचं हे त्यालाही अवघड वाटत होतं. तिचं किचनमध्ये काहीतरी चालू असावं. तो तिथेच किचनच्या डोअर जवळ घुटमळलेला. एवढ्यात मंजू कुठूनशी तिथे आली. काही हवंय का तुम्हाला? मंजिरी ताई, बरं झालं तुम्ही आलात. ऐका ना, अवनीताईंना सांगा ना तेवढं, क्षितिज सर त्यांना भेटण्यासाठी वर रूम मध्ये थांबलेत. काय आहे, आम्ही पुण्याला निघालोय ना. ओ अच्छा, बरं, सांगते. ती हसली. एवढ्यात अवनी वळलेली. त्या दोघांना बोलताना पाहून, सांगा हा, म्हणत विल्यम सरळ कारकडे निघून गेला. काय झालं ग, काही हवं होतं का त्यांना? अवनी मंजिरी जवळ येत विचारू लागली. त्यांना तू हवी आहेस, म्हणत तोंड दाबून हसली. अरे काय मूर्खासारखं बोलत आहेस? अगं खरंच, ते सांगायला आले होते की क्षितिज सर तुझी वर रूम मध्ये वाट पाहत आहेत तुला भेटण्यासाठी. त्यांनी तुला बोलावलंय. काय सांगतेस? काहीही. यात काहीही काय? माझ्या मनाचं थोडीच सांगते आहे मी. ते तेच सांगत होते. अगं ते पुण्याला निघालेत वाटतं. जा, जाऊन भेटून ये. आणि माझा चहा कुठे ते आधी सांग. ती किचन जवळ जात म्हणाली. तशी अवनी पुन्हा मंजिरी जवळ आली. खरंच त्यांनी बोलावलंय? होय. ए मंजू, तुझा चहा राहू दे, आधी तू चल ना माझ्या सोबत. मला एकटीला नको वाटतंय ग त्यांना भेटायला. मी? अगं ताई, त्यांना तुला भेटायचंय. मला कशाला बरोबर नेते आहेस? रेडी आहेस का? आणि लग्न झाल्यावर काय करणार आहेस का तेव्हाही? अगं मला भीती वाटते. आणि एवढ्या पुढचं काय बोलत आहेस? आगाऊपणा बंद कर हा मंजू, नाहीतर एक असा फटका देईन ना. भीती? ताई, तू ना खरंच. आणि घाबरतेस काय? आता तर ते बाबांशीही बोललेत ना. मग ए मंजू, प्लीज 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 चल ना ग सोबत. बरं चल. अवनीला एकटीला वर जाऊन काही त्याला भेटायची हिंमत नव्हती. ती मंजिरीचा हात पकडून वर आली. रूमच्या डोअर जवळ येताच तो इकडून तिकडे फिरत असल्याचं तिला दिसलं. अवनीने रूम मध्ये पाऊल टाकलं तसं मंजिरी तिचा हात सोडून धूम चकाट खाली पण आली. मंजू, मंजू बावळट. तिने मंजूला थांबण्यासाठी आवाज दिलेला आणि तिने मंजूला दिलेल्या आवाजाने क्षितिजने तिच्याकडे पाहिलं. क्षितिजने पाहिलं तसं तिने बरेच टेन्शनवाल्या चेहऱ्यावर हास्य आणलं. ए यार, तिला का हाका मारत आहेस? अवनी, किती हा वेळ? मी कधीचा तुला भेटण्यासाठी वाट पाहतोय. तो एव्हाना तिच्या जवळ येऊन तिचा हात पकडून तिला आत नेत म्हणाला. आणि तिचं हृदय आता मात्र खूप वेगाने धावू लागलेलं. अवनी, अगं आता निघतोय आम्ही पुण्याला. 2 दिवस नसेन मी. निदान जाण्याआधी तरी एकदा भेटावं असं नाही वाटत ना तुला? हो, आले ना आता. आता इतक्या लवकर का निघताय तुम्ही?
नाश्ताही नाही केला. नाश्ता करून निघायचं ना. तिथे लवकर पोहोचावं लागेल. एक खूप महत्वाचं काम आहे ग. अच्छा. बरं मग नीट जा हा. विल्यमला सांगा जास्ती गाडी जोरात चालवू नका म्हणून. आणि हो, काळजी घ्या. झालं तुझं? अरे यार, अशा सूचना का करत आहेस? मी काही लहान आहे का? मी त्यासाठी नाही बोलावलं तुला. ए यार, आता काल बोललो ना तुझ्या बाबांशीही. अवनी, कालपासून जरा टेन्शन आलंय म्हणून भेटायचं होतं यार तुला. म्हणत तो तिला मिठीत ओढणार तर तिनं त्याला दूर ढकललं. काय करताय? मी बोलले ना हे सगळं नंतर. ती एकदम घाबरून रिॲक्ट झाली. काय हे सगळं? अगं मला फक्त मिठीत घ्यायचंय तुला. प्लीज ना यार अवनी. पण हे चूक आहे ना. आता तर बाबांशी बोललोय ना तुझ्या. आणि आता घरी चाललोय तर मॉम डॅडना सुद्धा बोलणार आहे. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? नाही तसं नाहीये अवनी यार. मी खरंच जरा टेन्शन मध्ये आहे. अशा वेळी मला एकतर मॉम तरी जवळ लागते. ती नाहीये. निदान तू तरी. फक्त एकदाच मला तुला जवळ. तो तिला समजावत होता आणि तिच्या चेहऱ्यावर प्रचंड टेन्शन आलं होतं. ते पाहून पुढं तोच म्हणाला, ठीक आहे, राहू दे. तुझी इच्छा नाहीये तर, आणि तुझ्यासाठी हे दुःख आहे तर राहिलं. बट जातानाच मला काही झालं तर मग मात्र. तो थोडा नाराजीच्या सुरात म्हणाला, काय बोलताय हे तुम्ही? हे असं अश्रू का बोलताय? असं बोलू नका बरं, प्लीज. ती पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर आता खूप टेन्शनवाले भाव होते. मग प्लीज ना यार, मला नाही जमणार हा असं तुझ्यापासून दूर राहणं. ऍटलिस्ट तुझ्या जवळ, तुझ्या मिठीत एकदा तरी येऊ दे. तिचा हात बाजूला करत तो म्हणाला. त्याचे केविलवाणे डोळे तिला आता अशा प्रकारे आर्जव करत होते की तिलाच वाईट वाटलेलं. पण म्हणून हे असं बोलायचं का? मला नाही आवडणार हा. हे असं बोलणार असाल तर तुम्ही जाल निघून प्रवासावर. पण माझं काय? मी बसायचं का इथं विचार करत? मग तू ऐकतच नाहीस ना. ओके बाबा, सॉरी. तिचा पडलेला चेहरा आणि जडावलेला आवाज आणि डोळ्यात भरलेले अश्रू पाहून त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. आय एम सॉरी. आय लव्ह यू यार. आय लव्ह यू सो मच. तिला घट्ट मिठीत घेऊन तो तिला कडल करत होता आणि ती त्याच्या पोटावर मिठीत पहिल्यांदा विरघळत होती. आणि त्याच्या त्या विचित्र बोलण्याने मनात उठलेलं वाद त्याच्या मिठीत शंभत होते. आजचा पार्ट इथंच संपलाय. कसा वाटला ते आपल्या कॉमेंट्स मधून कळवायला विसरू नका. आणि तो आता पुण्याला चाललाय. पण खरंच सगळं त्याच्या मनासारखं होईल ना? आणि अवनीबद्दल तो जान्हवीला बोलेल ना? बघूया पुढच्या भागात. ऐकत रहा अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.